आणि आता याच संदर्भातली बीडमधून महत्त्वाची बातमी येते। मराठा आंदोलकांवरील गुन्हे आता मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मराठा आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे आता रद्द होणार आहेत। बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला त्यामुळे आता वेग आलेला आहे। ज्या आंदोलनामध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झाले त्या गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेतली जाणार आहेत। बीड जिल्ह्यात या गुन्ह्यांबाबत 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स येतील आपले प्रतिनिधी विकास माने। विकास, श्रुती, या ठिकाणी आपण बघतो की अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी इथे सर्व जे आदेश आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याच्या प्रक्रियेला यामुळेच आता वेग आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या आंदोलनामध्ये 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेले होते आणि त्या गुन्ह्यांची प्रकरणं आता मागे घेतली जाणार आहेत। आणि यामध्ये आपण पाहिलं तर गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल झालेली सुमारे 400 प्रकरणं आहेत जे अद्याप तपासायची बाकी आहेत। ही सर्व पुढील 20 दिवसांमध्ये तपासून तातडीने अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या सर्व बाबीनुसार जर पाहिलं तर बीडचे जे जिल्हा दंडाधिकारी आहेत शिवकुमार स्वामी यांनी याबाबतचे आदेश निर्देश जे आहेत ते दिलेले आहे। आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जी काही गुन्हे दाखल झालेले आहेत तेच गुन्हे आता मागे घेण्याच्या प्रक्रियेला यामुळे वेग आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे हे गुन्हे जे आहेत ते रद्द होणार आहेत। आणि त्यामुळेच हा मराठा आंदोलकांसाठी दिलासादायक असा निर्णय म्हणावा लागेल। नक्कीच विकास, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसोबतच आता या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।